तुम्ही प्रश्न विचारण्याच्या आत रुहानी नावाचा एक छानसा ब्रँड आहे, त्यांची साडी आहे. वृंदा नावाचा क्लोदिंगचा ब्रँड आहे, त्यांचा रेडीमेड ब्लाऊज आहे. आपण काहीच लपून ठेवत नाही. ही जशी छान छान प्रॉडक्ट ब्रँड्सची मी नावं तुम्हाला लगेचच शेअर केलेली आहेत आणि त्याची लिंक पण हवी असेल तर ती पण डिस्क्रिप्शन मध्ये देते. त्याच पद्धतीनं हा जो उन्हाळा आहे, जो भयंकर कडक जातोय आपल्या सगळ्यांनाच, तो आल्हाददायक, थंड आणि छान सुदिंग व्हावा यासाठी प्रत्येक प्रॉडक्ट मी स्वतः वापरलेला आहे. नॉन स्पॉन्सर्ड आहे आणि तुम्हाला माहिती आपण पैसे जरी घेतले तरी प्रामाणिकपणे सगळं सांगत असतो. अशा सगळ्या प्रॉडक्ट्सना कसं वापरायचंय, कधी वापरायचं आहे, त्याचे खऱ्या अर्थानं कोणाकोणाला ते उपयुक्त ठरणार आहे, ही सगळी माहिती विथ लिंक्स तुमच्यावर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नंबर 1, UV प्रोटेक्शन पॅचेस. गालाच्या खालचा एरिया जिथे चीक बोन्स हाड असतं आपलं, तो सगळ्यात जास्त ही त्वचा आपली सेन्सिटिव्ह असते आणि याच कारणामुळे या त्वचेच्या भागावरतीच सगळ्यात जास्त लोकांना फ्रेकल्स येतात, एक्स्ट्राची तिळं येतात. वांगाची सुरुवात सुद्धा याच भागात होते. या सगळ्या लोकांच्यासाठी हे पॅचेस वरदान ठरणार आहे. UV रेस पासून वाचवण्यासाठी आपण सनस्क्रीन वापरतो, UV प्रोटेक्शनच्या कॅप्स असतात, स्कार्फ किंवा त्या उन्हाच्या वेळेला आपण बाहेर न पडणं पसंत करतो. हे सगळं जरी असलं तरी सुद्धा आपल्याला जगायचं आहे, आयुष्य आहे. जॉबचा बऱ्याचदा आपलं कामाचं स्वरूपच तसं असेल तर आपल्याला जेव्हा तप्त सूर्य असतो आपल्याला बाहेर पडावं लागतं. ट्रॅव्हल करताना आयुष्यात प्रवास आहे, बीचेस म्हणून काही आनंदच लुटायचा नाही का? सनस्क्रीन एका वेळेनंतर कमी पडणारे, स्कार्फ, टोप्या बाहेर उतरल्या जाणाऱ्या आहेत, परंतु हे जे पॅचेस आहेत ते डायरेक्ट जे सन डॅमेज होणार आहे त्यापासून वाचवणार आहे. मला पण अनुवंशिकतेनं वांग आहे, त्या वांगाला कसं वाचवायचं याच्यामुळे मी शोध लावत गेले आणि Amazonवरती मला हे प्रॉडक्ट सापडलं. याची लिंक मी देण्याचा प्रयत्न करते. अतिशय सुंदर आहे. 5 पॅचेस असे याच्यामध्ये मिळतात, पाउचेस लावायचे. स्पेशली असा दिवस जेव्हा आपल्याला मैदानी खेळ आहेत, ग्राउंड आहे, त्या वेळेला आपल्याला बाहेर पडायचंय. जेंटल पद्धतीनं काढा, अजिबात वॅक्सिंग केस बेस ओढले जात नाही, स्किन डॅमेज होत नाही, पॅराबेन फ्री आहे, नॉन कॉमेडोजेनिक आहे, लावल्यानं फोड पण येत नाहीत. अतिशय सुंदर आहे, ट्राय करून नक्की बघा. उलट ॲलोवेरा आणि हायड्रेटिंग पॅचेस आहेत. नंबर 2, आपल्या केसांची जी मुळं आहेत, स्काल्प ज्याला माथा म्हणतात, तिथे आपल्याला उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त घाम येतो. शहरात राहत असाल तर मिक्स्ड विथ प्रदूषण, आहा, सुंदर दुर्गंध. तुम्ही जर ग्रामीण भागात असाल तर धूळ आणि सगळी थोडक्यात इथे घाण साचते आणि आपले रोजचे शॅम्पू स्काल्प म्हणजे माथा, केसांच्या मुळांची त्वचा साफ करायला अक्षम ठरतात. पण अशा साध्या घाणीला किंवा दुर्गंधीला किंवा स्कल्पला एक्सफोलिएट करणार काहीच नव्हतं आणि मी ते शोधण्याचा प्रयत्न केला. कारण की स्कल्पच्या हेल्थवरती आपल्या केसांची हेल्थ अवलंबून असते, हेअर ग्रोथ अवलंबून असते आणि या ब्रँडला माहिती पण नाही मी त्यांच्याविषयी इतकी बडबड करते. बाय द वे तुमचे प्रॉडक्ट खूप छान आहेत. तुम्हाला मला स्पॉन्सरशिप वगैरे द्यायची असेल तर प्लीज या. पण मी हे स्वतःच्या पैशाने खरेदी केलं. खूप छान ब्रँड आहे, डेज अहेड, आणि हे प्रॉडक्ट मला त्यांचं खूप आवडलं. प्री वॉश रिसेट सिरम आहे हे. ओके, काय करायचंय, आंघोळीमध्येच मी हे बाथरूममध्ये ठेवलेलं, पूर्ण वापरलेलं आहे, त्याच्यानंतरच मी हा व्हिडिओ केलाय. आवाज येतोय, हवा येतेय, संपवलेलं आहे मी. इतकं सुंदर टोक आहे, याच्याबरोबर ब्रश येतं. जायचं आंघोळीमध्ये, केसांवरती पाणी टाकायचं, ओल्यामध्ये हे सिरम, सगळं मस्त टोक आहे. 5-6 सेक्शन करायचे, स्पेशली माथा, तिथे आपले घाण दुर्गंध साचतो, तिथे स्कल्पला मागे पण बऱ्याचदा खाज येते, फोड येतात बऱ्याचदा घाण, तर तिथे पण लावायचं. छान चोळायचं, 5-10 मिनिटं ठेवायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं, मस्त धुवून टाकायचं. फॉलोड बाय आपला नेहमीचा शॅम्पू लावायचा, तो पण आपण धुवून टाकतो. कंडिशनर लावायचा, तो पण आपण धुवून टाकतो. हे आंघोळीतच ठेवून 5 ते 10 मिनिटांमध्ये स्कल्प खूप फ्रेश होतो, वास छान येतो, दुर्गंध साचत नाहीये. इट्स लाईक स्कल्पचा एक्सफोलिएटर चांगल्या प्रमाणामधला असा हा केसांचा सिरम मला सापडलेला आहे. खूप छान आहे, वर्थ ट्राईंग, स्पेशली उन्हाळ्यामध्ये. छान प्रॉडक्ट. नंबर 3, आणखी एक उन्हाळ्यामधला प्रॉब्लेम असतो, चॅलेंज असतं, आणि ते म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती येणारं तेल. एक्स्ट्रा सीबम प्रोडक्शन होतं, म्हणजे चेहऱ्यातून घाम पण यायला लागतो आणि त्वचेवरती तेलकटपणा पण वाढतो. तुम्ही जर ह्युमिडिटीच्या ठिकाणी राहत असाल, म्हणजे समुद्र किनारा किंवा मुंबई सारख्या ठिकाणी, तर किमान त्वचा थोडी तरी मॉइस्ट तरी राहते. पण पुणे किंवा ग्रामीण भागात तुम्ही आलात तर या भागामध्ये तुम्हाला ड्राय उन्हाळा खूप जास्त असतो, म्हणजे कोरडेपणा पण प्रचंड वाढतो, डिहायड्रेटेड स्किन होते, पण उन्हाचा तप्तपणा आणि दाह पण जाणवतो. अशा वेळेला कोणता फेस वॉश वापरावा? आता मी सगळ्यात महत्त्वाच्या 2 स्किन टाईपचा फेस वॉश पटकन सांगणार आहे. जबरदस्त ब्रँड आहे, मला नव्यानं कळालेला आहे, त्यामुळे तुम्ही 100% ट्राय करा. आणि तो ब्रँड म्हणजे सोहराई.
आता हा जेंटल क्लिन्झर आहे. आता तुम्ही म्हणाल उन्हाळ्यामध्ये आता तर तू स्ट्रॉंग फेस वॉश वापरायला पाहिजे असं एका बाजूला म्हणते. अगदी बरोबर. कोणी ज्यांना 100% ॲक्ने येतात, सतत फोड येतात, सतत सिस्टिक ॲक्ने किंवा बिग बिग पिंपल्स, पेनफुल हीट बॉईल्स येतात, त्यांनी सॅलिसिलिक ॲसिड असलेले ॲक्ने प्रोन स्किनसाठीचे फेस वॉश वापरायला पाहिजे. परंतु बाकी सगळ्या स्किन टाईप्सनं वापरावा इतका सुंदर हा जेंटल क्लिन्झर आहे. उन्हाळ्यासाठी आणखी छान आहे. त्याचं कारण असं, ऊन खूप असतं त्यामुळे स्वेटिंग खूप होतं, पण तरी सुद्धा त्वचा मात्र फार कोरडी कोरडी पडायला लागते. असं काहीतरी विचित्र होतं. अशा वेळेला त्वचेला काहीतरी आरामदायी लागतं ना की घासून काढणारे स्ट्रॉंग एक्सफोलिएटर्स. इतका जेंटल क्लिन्झर वापरायला काही हरकत नाही. सकाळी सकाळी आंघोळीमध्ये तुम्ही वापरू शकता आणि डबल क्लिन्झिंग म्हणजे रात्री तुम्ही जेव्हा सनस्क्रीन वगैरे धुवून काढता किंवा चेहरा स्वच्छ धुणार असाल मेकअप वगैरे काढल्यानंतर, अशा वेळेला 2दा वापरू शकता असा सुंदर अतिशय मऊ वासाचा जेंटल असा म्हणजे याच्या वासानंच मला असं फ्रेश स्पा मध्ये गेल्यासारखं जे वाटतंय. फेसवॉशला फ्रेग्रन्स असल्यानं काही फरक पडत नाही. या ब्रँडचा लिप बाम या उन्हाळ्यामध्ये हे 2 प्रॉडक्ट प्लीज घ्याच. या सोहराई नावाचा जो ब्रँड आहे त्यांचा लिप बाम सुद्धा, त्याचा मी फोटो पण इथे दाखवते. या उन्हाळ्यासाठी ओठ प्रचंड ड्राय होतात त्यासाठीचं बेस्ट प्रॉडक्ट यांचा लिप बाम आणि फेस वॉश आहे. नंबर 4, उन्हाळ्यामध्ये स्वेटिंग होणार आहे, आपला वास येणार आहे, अंडरआर्म्सचं काय करू असा सतत प्रश्न विचारला जातो. तुम्हाला जर डस्टिंग पावडर सूट होत असेल आता तर तुम्ही नक्की कॅन्डिड नावाचा एक ब्रँड आहे, त्यांचं अतिशय मेडिकल स्टोअरमध्ये कुठे पण छानशी पावडर मिळते. त्यानं त्वचा ड्राय आणि हवेशीर ठेवणं जास्त गरजेचे आहे. तर डस्टिंग पावडर, अँटी फंगल जे प्रॉडक्ट्स असतात अशा पावडर्स औषधाच्या दुकानात मिळतात, त्या तुम्ही नक्की वापरू शकता, त्या सूट होतात. लहान मुलांना लहान मुलांच्या छान छान पावडर्स येतात, त्या पण तुम्ही नक्की वापरू शकता. परंतु अजून एक प्रकार आहे की जो फक्त अंडरआर्म्सना आणि तरी सेफ आहे, आणि तो म्हणजे अंडरआर्म रोल ऑन. विशकेअरचं सिरम आहे, दे कॉल इट सिरम. याच्यामध्ये 5% AHA आहे, 3% कोजिक ॲसिड आहे, हायलुरॉनिक ॲसिड आहे, सिका आहे. आता सिका हा प्रकार आहे ना, तो अतिशय कामिंग असतो, ऑलरेडी थंड करतो. स्वेटिंग होणारच आहे आपल्याला आणि ते नॅचरली व्हायला पण पाहिजे, परंतु तो स्वेट तिथे जमा होऊन डिपॉझिट जो होतो ना, याच्यावरती 2च पर्याय असतात. एक म्हणजे तिथल्या केसांचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता आणि मग त्याच्यावरती तुम्ही अशा पद्धतीचा रोल ऑन नक्की लावू शकता. आता याला अजून एक पर्याय, पण तो सतत वापरायचा नाही. लगेच उर्मिलानं सजेस्ट केलंय म्हणजे आता हा डेंजरस पर्याय. शक्यतो सेलिब्रिटीज वापरतात. त्याचं कारण असं, त्यानं स्वेटिंग पण खूप कमी होतं, ऑलमोस्ट होत नाही. म्हणूनच हे सतत वापरायचं नाही, रोजच्या आयुष्यासाठी नाहीये. हे का करतात? कारण की याच्यामध्ये ॲल्युमिनियम वगैरे असतं. मिचम नावाचा ट्रिपल ओडर डिफेन्स नावाचा, आता यानं म्हणजे लिटरली ब्रायडल वगैरे ब्राईड्स वापरतात त्यांच्या स्पेशल लग्नाच्या वेळेला वगैरे, कारण की मग तुमचा घाम लिटरली येणं थांबतं. त्याच्यामधून असं खालून रोल केल्यानंतर असे वरती छोटे हे येतात, जेल सारखा आहे. इथे कदाचित दिसत असेल मॅट फिनिश आणि याच्यामध्ये ओके, तो जेल आपल्याला इथे अंडरआर्मच्या त्वचेवरती असा बाइंडिंग सारखा असा तो बसतो. म्हणूनच खूप सारे सेलिब्रिटीज जेव्हा त्यांचे स्टेज परफॉर्मन्सेस असतात, डान्सेस असतात, तर कपड्यांना लावायचा खूप छान पॅडिंग, बाय द वे त्याचं पण मी लिंक देते. ते पण माझ्याकडे इतके प्रोडक्ट्स आहेत तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी ना, इतके छान. आणि एरवी रोजच्या आयुष्यामध्ये हे अजिबात त्रास न होणार आहे, हे लावू शकता. आणि तुम्हाला रोल ऑन सूट होत नसेल, कारण की काही स्किन ब्रोकन स्किन असतात, अजिबात काही सूट होत नाही, त्यांनी तर चक्क मस्त डस्टिंग पावडर, अँटी फंगल अशी जी पावडर असते तीच वापरावी. नंबर 5, एक सिरम आहे जे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला मदत पण करणार आहे. ते बहुतांश स्किन टाईप्सला सूटही होतं. ते बऱ्यापैकी तुमच्या विशीत लहान वयातही सुरू करता येतं, आणि ते म्हणजे क्लासिक विटॅमिन सीचं सिरम. याच्याविषयी इतक्या व्हिडिओजमध्ये मी हे बोलून माझं झालेलं आहे, पण तरीही मी बोलेन. याची लिंक पण देईन. टाइमलेस नावाचं एक विटॅमिन सीचं सिरम आहे, अतिशय सुंदर सिरम आहे. नॅचरली ग्लो देतं, टॅनिंग कमी करतं, प्रचंड सन प्रोटेक्शनसाठी मदत करतं. म्हणजे याचं कारण असं, विटॅमिन सी 10% फेरुलिक ॲसिड आहे आणि विटॅमिन ई आहे. त्याच्यामुळे हायड्रेशन आहे, ग्लो आहे, बहुतांश सगळ्यांना सूट होतं, पाण्यासारखं पातळ आहे. उन्हाळ्यामध्ये आता कोणतं सिरम लावू असा तुम्हाला प्रश्न पडला असेल, डोळे झाकून हे सिरम विकत घ्या. खूप कमीत कमी टॅन व्हाल, ग्लो टिकून राहील, जो शक्यतो उन्हामध्ये जातो. नंबर 6,
याच्या आधी मागच्या वर्षीचा समर इसेन्शियल मस्ट हॅवचा मी व्हिडिओ केलेला आहे. हा व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओ प्लीज नक्की बघा. त्याच्यातले प्रॉडक्ट्स मी अजूनही वापरते. त्या टोप्या, ते सिका बाम, सगळ्या गोष्टी आजही माझ्याकडे आहेत. त्याच्यातलं अफोर्डेबल व्हर्जन मला सापडलेलं आहे. इट्यूड नावाचा ब्रँड आहे, त्याचा सुन जंग नावाचं पॅन्थेनॉल असलेलं सिका रिपेअर बाम अफोर्डेबल रेंजमधलं बेस्ट आहे. हे सतत आउट ऑफ स्टॉक जातं. मी विकत घेताना 8-8, 10-10 ट्यूब्स विकत घेते. अतिशय थंड आणि सुंदर असा हा बाम आहे. हे लावता क्षणी गार वाटायला लागतं. सिका बाम आपल्या स्किन बॅरियरला रिपेअर करतो. अशा पद्धतीनं एखादं मलम किंवा ऑइंटमेंट असतं ना, असं ते पांढरं शुभ्र दिसतं आणि चोळल्यानंतर लगेच थंड वाटायला लागतं. या उन्हाळ्यामध्ये हे प्रॉडक्ट नक्की ट्राय करा थंडाव्यासाठी. हे कसं वापरायचं? फेसवॉश झाला, विटॅमिन सीचं छानसं सिरम वगैरे लावलं किंवा टोनर आधी हायड्रेटिंग लावलं असेल तर ते असेल, सिरम लावलं, मॉइश्चरायझर लावलं, त्याच्यानंतर तुम्ही हे लावू शकता आणि याच्यात नंतर सनस्क्रीन लावू शकता. अतिशय थंडावा देणार गार आहे. रात्रीच्या वेळेला पण सेम. आणि सगळ्यात शेवटची स्टेप म्हणून ऑफकोर्स रात्री सनस्क्रीन नाहीये, अगदी शेवटी म्हणून हे सिका बाम तुम्ही लावू शकता. रात्रभर त्वचा रिपेअर, बॅरियर जे शेवटचं कंपाऊंडचं प्रोटेक्शन आहे ते रिपेअर करण्याचं हे उत्तम काम करतं. नंबर 7, झोपताना स्पेशली लावायचं आणि सोडून द्यायचं, धुवायचं नाही, असं एक मास्क आहे. महाग आहे, सॉरी, पण ते खरंच काम करतं म्हणून महाग आहे. डॉक्टर जाट प्लस नावाचा एक सिका रिपेअर नावाचा एक बाम आहे. मला दिसतंय एखादं कोरफड लावल्यासारखं, थंडगार जेलसारखं हे आहे. हे असा थिक लेअर तुम्ही लावायचा तुमच्या मॉइश्चरायझरच्या वरती. हे असं मस्त सगळीकडे बऱ्यापैकी जाड असं छान लावा. ओके, आणि झोपून जा. दुसऱ्या दिवशी फेशियल केल्यानंतर जसं भरपूर आणि हायड्रा फेशियल वगैरे बरं का, स्वच्छ, गार, क्लीन, सुदिंग, टॅन कमी झालाय, ग्लो आलाय, रात्रभर त्वचेनं इतकं पाणी प्यायलंय आणि काय बाबा, म्हणजे पार्लरला जाऊन ट्रीटमेंट केल्यासारखं असा हा बाम कम मास्क कम क्रीम, त्याला तुम्ही काही म्हणा, वर्थ आहे. महाग आहे, आय नो, सॉरी फॉर दॅट, वर्थ इन्व्हेस्टिंग. ट्राय करून बघा. नंबर 8, ग्वाशाचा दगड तुम्ही ऐकला असेल. तो काय करतो? लिम्फॅटिक ड्रेनेज, फेशियल, योगा किंवा मसाजसाठी ग्वाशाचा दगड वापरतात हे तुम्हाला माहिती आहे. हे काही नाही आहे, ग्वाशाचं इलेक्ट्रॉनिक दगड आहे असं म्हटलं तरी चालेल. 3 पद्धतीचे लाईट्स आहेत, मी बोलून दाखवते तुम्हाला. एक आहे ब्लू. ही जी प्लेट आहे सिल्वर, ती ऍक्च्युली थंड फ्रीजमध्ये ठेवून काढल्यासारखा ऍक्च्युली कूल होतो. हा थंड लागायला लागलं मला. 3 पद्धतीचे लाईट्स आहेत. व्हायब्रेटिंग आहे, LED लाईट आहे. ओके, त्यानं काय काय होणार आहे? इन्फ्लमेशन, टार्गेट ॲक्ने वगैरे कमी होणार आहेत या ब्लू लाईटनं. ओके, पिंपल्स, ॲक्नेसाठी थंडावा, उन्हाळ्यासाठी परफेक्ट आहे. ती ॲक्च्युली गरम करते. परत एकदा हे जे थंड पडलंय ना, हे गरम पडतं अक्षरशः, पुन्हा एकदा गरम होतं, पकडायला परफेक्ट आहे. रिपेअर मोड पण आहे, एक पर्पल रिपेअर मोड आहे, मला सगळं सांगता नाही येणार. मायक्रो करंट्स आहेत, पण मी एवढंच सांगेन, रोज वापरणार असाल तरच याच्यात इन्व्हेस्टमेंट करा. नंबर 9, हात पाय आपले काळे पडतात, त्याचं काय करायचं? UV प्रोटेक्शनचं सनस्क्रीन जॅकेट असं म्हणूयात आपण. आणि हे जॅकेट मध्ये मॅक्सिमम पॉलिस्टर आहे, त्याच्यामुळे स्वेटिंग ॲब्झॉर्ब नाही होणार आहे. म्हणून याच्या आत कॉटनचे कपडे घालायचे. थोड्या अंतरासाठी, तुम्हाला कुठेतरी उन्हातून बाईकवरून थोड्या अंतरासाठी जायचंय, खूप छान आहे, नक्की घ्या, खूप छान पर्याय आहे. नंबर 10, हातापायांचा काळवंडलेपणा घालवायचा कसा? रिझॉल्व नावाचा ब्रँड आहे, त्यांना हातापायाची क्रीम त्यांनी बनवलेली आहे ज्याच्यामध्ये रेटिनॉल आहे. त्याचं नाव आहे कंट्रोल डिलीट. या ब्रँडला माहितीही नाही मी त्यांचं प्रमोशन करते. फक्त रात्रीच्या वेळेला झोपण्याच्या आधी हे लावायचं आहे. हायड्रेशन लेवल जबरदस्त आहे. याच्यामध्ये जे रेटिनॉल आहे ते आपली जी मृत त्वचा असते, वरच्या ज्या पेशी असतात, सेल टर्नओव्हर ज्याला म्हणतात, तो लवकर झडवून त्याच्यावरती नवीन पेशी येण्यासाठी रेटिनॉल काम करतं. विटामिन ए आहे ते बेसिकली. रात्री झोपतानाच हे वापरायचं आहे. बेडच्या तिथे मी ठेवते, लावते, चोळते, मस्त आणि सुदिंग माइल्ड फ्रेग्रन्स आहे. टॅन रिमूव्ह करायचं आहे. हातापायांना आता काहीतरी लावायचं आहे. रात्रीचं छान काळजी घ्यायला लागायची. हायड्रेशन लेवल सुद्धा आपल्या त्वचेला भरपूर हातापायाच्या स्पेशली पाणी मिळायला लागतं, पोषण मिळायला लागतं, आपोआपच टॅन कमी होणार आहे. हे ट्राय करायला काही हरकत नाही. नंबर 11, उन्हाळ्याच्या काळामध्ये ती जी छिद्र आहेत, पोर्स, ती आणखी मोठी दिसायला लागतात. टेक्स्चर खराब होतं का? कारण की तेलच त्वचा जास्त सोडते, त्यामुळे छिद्राचा साईज जो असतो तो पण मोठा मोठाच व्हायला लागतो. त्याच्यामुळे खडबडीत त्वचा दिसायला लागते. आता मुळात पोर्स असणं वाईट नाहीये,
ते छानच आहे, परंतु ते जास्त दिसू नये आणि स्किन टेक्स्चर सुधारण्यासाठीचं जबरदस्त प्रॉडक्ट म्हणजे हे मेडिक्यूबचं 0 पोर पॅड. असे ते एक पॅड येतात. रात्रीच्या वेळेला आठवड्यातून फक्त 2 वेळा हे वापरा. खूपच तुमच्या त्वचेवरती पोर्स असतील आणि तुमची अजिबात त्वचा ड्राय आणि सेन्सिटिव्ह नसेल तरच तुम्ही 3दा वापरू शकता, फक्त रात्री. ऑफकोर्स मॉइश्चरायझर लावायचं, दुसऱ्या दिवशी सुद्धा सनस्क्रीन लावायला विसरायचं नाहीये. हे असं पकडायचंय आणि असं छान जिथे आपल्याला हलकं अलगद, अजिबात घासायचं नाही, रब करायचं नाही. हे त्वचेचं एक्सफोलिएशनच आहे, पण केमिकल आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे पुन्हा एकदा फिजिकली तुम्हाला घासायला जायचं नाहीये. दिस इज द बेस्ट स्क्रब, बेस्ट एक्सफोलिएशन, स्पेशली आपल्या त्वचेच्या टेक्स्चरसाठी. स्मूथेस्ट त्वचा म्हणजे काय हे तुम्हाला कळेल. नंबर 12, प्रत्येक जणाचा आवडीचा सुगंध हा वेगवेगळा असतो. इट इज हायली सब्जेक्टिव्ह, कारण की अतिशय व्यक्ती सापेक्ष ही गोष्ट आहे. आधी महागाचा सांगते, डॉल्चे अँड गबानाचा, त्याच्यावरती नाव आहे लाईट ब्लू समर वाइब्स. म्हणजे हा परफ्यूम उन्हाळ्यासाठी बनलाय. अतिशय सुदिंग, डोक्यात जात नाही, वास होत नाही, मायग्रेन बिग्रेन काही होत नाही. इतका उंची, इतका सेक्सी. तुम्हाला जर असंख्य वेगवेगळ्या फळांनी, फुलांच्या पाकळ्यानं राणीसारखं कोणीतरी आंघोळ घातली आणि त्याच्यानंतर तुम्ही बाहेर आलात असं जलपरीसारखे, तर कसा वासेल असा या परफ्यूमचा वास आहे. ट्राय करून बघा. सुंदर परफ्यूम आहे. वन ऑफ माय बेस्ट फेवरेट परफ्यूम. ओके, आता हे महाग आहे, याला पर्याय सांगते. सेम वासाचं नाहीये, डुप्लिकेट नाहीये, छान पर्याय. नो नेम नावाचा एक ब्रँड आहे, नवीन ब्रँड आहे. ओके, अगेन काही याच्यातले प्रॉडक्ट स्पॉन्सर्ड नाही आहेत. मी स्वतः पैसे घालून हे सगळे प्रॉडक्ट्स मी स्वतः विकत घेतलेत, वापरत असते. आता ही माझी 3री बाटली आहे. याच्यातलं माझ्या आवडीचा परफ्यूमचा फ्रेग्रन्स सांगते. वेन द रेन स्टॉप्स नावाचा सुंदर वासाचा परफ्यूम आहे. अतिशय सुंदर आहे. इनफ स्ट्रॉंग आहे की दिवसभर राहील तरी डोक्यात जात नाही. बहुतांश लोकांना हा वास आवडलेला आहे. बजेट फ्रेंडली आहे. ॲक्वॅटिक, वुडी, ग्रीन, खूप असं नेचर आणि ना असा समुद्र किंवा असा पाण्याचा, असे माझ्या मते उन्हाळ्यासाठी हा फ्रेग्रन्स कधी ट्राय करून बघा. वेन द रेन स्टॉप्स, किती छान नाव आहे ना. पाऊस जेव्हा पडतो आणि थांबतो आणि त्याच्यानंतर जे वातावरण असतं, ॲक्च्युली हा परफ्यूम मारल्यानंतर मला तसं वाटायला लागतं. हे सगळे प्रॉडक्ट्स मी माझ्या पैशांनी विकत घेतलेले आहेत, वापरलेले आहेत, मला आवडलेले आहेत आणि उन्हाळ्यासाठी उपयुक्त आहेत आणि म्हणूनच मी तुमच्याबरोबर शेअर केले. प्रत्येक गोष्टीची लिंक, प्रॉडक्ट, नाव, सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेतच. त्वचेबरोबरच उन्हाळ्यामध्ये मेकअपचा पण एक इश्यू येतो. वेगळ्या पद्धतीचे मेकअपचे प्रॉडक्ट्स, पुन्हा ते टिकावेत म्हणून, कारण उन्हाळा म्हणून काय झालं, वेगवेगळे सण समारंभ, लग्न कार्य, बाहेर जाणं, डेली यूजमध्ये सुद्धा तुम्हाला थोडाफार मेकअप, BB, CC क्रीम, मॉइश्चरायझर्स, वेगवेगळ्या गोष्टी ज्या मेकअपच्या गटामध्ये येतात, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भरपूर कमेंट आल्या तरच मी याचा व्हिडिओ करेन. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर इथे मी तो व्हिडिओ दाखवते. मागच्या वर्षीचा आहे. ते प्रॉडक्ट्स मी अजूनही वापरते. कमाल व्हिडिओ आहेत. सगळे प्रॉडक्ट्स व्हिडिओमध्ये दाखवलेले मी आजही वापरत आहे. याच्यानंतर तो व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यासाठी खूप थँक्यू. आय लव्ह यू.